महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 15 जणांच्या मृत्यूने हाहाकार, बोट बुडून घडली दुर्घटना। एलिफंटा बेटावर प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली। नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याने घडली मोठी दुर्घटना। 57 प्रवाशांना रेस्क्यू टीमने वाचवले। गेटवे ऑफ इंडिया मधून एलिफंटा बेटावर 80 पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्यानं मोठा अपघात झाला। या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे। बुधवारी दुपारी 4 वाजता घडलेल्या या गंभीर अपघातात अनेकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे। यापैकी रेस्क्यू केलेल्या 57 प्रवाशांना JNPNच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यामध्ये एका 12 वर्षाच्या अनोळखी मृत मुलाचा समावेश आहे। तसेच रात्री उशिरा 10 मृतदेह उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात आणले आहेत। त्यापैकी 8 जणांची ओळख पटवण्यात यश आला। रेस्क्यू टीमनं 57 पर्यटकांना JNPNच्या रुग्णालयात दाखल केलं आहे। JNPN रेस्क्यू स्क्वॉडच्या मदतीने रेस्क्यू केलेल्या 57 पर्यटकांना JNPNच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दाखल करण्यात आलेल्या 57 पर्यटकांवर उपचार करून त्यांना दादर इथं बसनं सोडून देण्यात आलं आहे। त्यामध्ये 2 विदेशी पर्यटकांचाही समावेश होता। 57 पर्यटकांपैकी दुर्दैवानं मृत्यू झालेल्या अनोळखी 12 वर्षीय मुलाच्या नातेवाईकांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी दिली आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।